पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगावच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी घोडेगाव येथील पोलीस स्टेशनला विनंतीवजा निवेदन पत्र दिलं आहे। दिनांक 3 ऑक्टोबर रोजी घोडेगाव येथील घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना सदर निवेदन देण्यात आले। दिनांक 3 ऑक्टोबर रोजी घोडेगाव पोलीस स्टेशनला जवळजवळ 20 ते 25 पुरुष व महिला अधिकारी कर्मचारी यांनी विनंती निवेदन पत्र दिले। या पत्राच्या विविध प्रती या माननीय मुख्यमंत्री व आदिवासी विकास विभाग तसेच गृह मंत्रालय व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना पाठवण्यात आले आहेत। मागील 15 दिवसांपूर्वी एकात्मिक विकास विभाग प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप सुनीता बाणाजीराव देसाई यांच्यावर जुन्नर तालुक्यातील सोनावळे येथील आश्रमशाळेतील एका महिला शिक्षकानं 1 वर्षापूर्वीच्या सभेचा आधार घेऊन विनयभंगाचे तसेच काही इतर आरोप केलेले आहेत। जुन्नर पोलीस स्टेशनच्या सदर तक्रारीची शहानिशा न करताच व विशाखा समिती किंवा विभागीय समितीची नेमणूक न करता अशा प्रकारे वर्ग दर्जा 2च्या अधिकारी यांच्यावर अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करून घेतला। तो अशा स्वरूपात दाखल करून घेणं म्हणजे अशा प्रकारे आमच्यासारखे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अन्याय आहे, असं निवेदन पत्रामध्ये म्हटलं आहे। आदिवासी विकास विभागाच्या 23 विना अनुदानित आश्रमशाळा, 9 अनुदानित आश्रमशाळा व 24 शासकीय वसतिगृह यामध्ये या विभागाच्या कार्यक्षेत्रातील अनुसूचित जाती जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी काही वैयक्तिक व सामूहिक योजनांची अंमलबजावणीची गरज असते। सदर अंमलबजावणी करत असताना अधिकारी व कर्मचारी यांच्यावर प्रचंड ताण असतो, तरीही शिक्षक, अधिकारी, कर्मचारी त्यांचं कार्य हे समाजासाठी अहोरात्र करत असतात। अशा वेळी या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर काही समाजातील व्यक्ती हे एक प्रकारे ताण आणण्याचा प्रयत्न करतात। त्यांना ठेके द्या, त्रुटीयुक्त कामं अपूर्ण असताना पूर्ण देयके अदा करा, निविदा भरण्यासाठी व दर्जाहीन व निकृष्ट सेवा देणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई न करण्यासाठी दबाव आणला जात असतो, असा आरोप निवेदन पत्रामध्ये केला आहे। कुरवांडी येथील एका आदिवासी विकास संस्थेची अंडी, भाजीपाला, गोड पदार्थ, चिकन व मटण सप्लाय करण्याची एकच निविदा आल्यामुळे प्रत्यक्षात 3 दरपत्रक निविदा आवश्यक होत्या। निविदा आचारसंहितेच्या नियमानुसार मुख्याध्यापक स्तरावर रद्द करण्यात आली होती, त्यामुळे कार्यवाही मुख्याध्यापक स्तरावर करण्यात आली होती। अशावेळी एकच निविदा असणाऱ्या संस्थेच्या संस्थापिका यांनी आपल्याला काम न मिळाल्याच्या रागातून प्रकल्प अधिकारी देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते। त्यानंतर स्वतः आरोप घोडेगाव पोलीस स्टेशनला मागे घेत आहोत असं पत्र सुद्धा त्यांनी दिलं होतं व दिलगिरी व्यक्त केली होती। त्यानंतर 2025 मध्ये सप्टेंबर महिन्यात याच संस्थापिकानं एका जुन्नरच्या खासगी वृत्तवाहिनीवर प्रकल्प अधिकारी देसाई यांच्यावर अत्यंत खालच्या दर्जाचे असे तथ्यहीन आरोप केले होते। जर काही खासगी संस्था चालवणारे संस्थापक व खात्याचे निविदा न मिळाल्याच्या रागातून जर प्रकल्प अधिकारी सारख्या व्यक्तीला खोट्या केसेसमध्ये अडकवलं जात असेल व खोटे गंभीर आरोप केले जात असेल, मानसिक खच्चीकरण केलं जात असेल, तर आमच्यासारख्या त्यांच्यापेक्षा कमी पदाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सुद्धा भविष्यामध्ये असे गंभीर आरोप होऊ शकतात अशी आम्हाला भीती आहे, असं निवेदन पत्रामध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे इथून पुढे जर पोलिसांना काही गुन्हे दाखल करायचे असल्यास त्यांनी विशाखा समिती किंवा विभागीय समिती नेमणूक करून विपक्षपातीपणे चौकशी करून ती आढळल्यास गुन्हे दाखल करावेत अशी व गुन्हे दाखल करू नयेत व आमची मानसिक खच्चीकरण करणे अशा स्वरूपाची भीती निवेदनामध्ये कर्मचारी व अधिकारी यांनी सह्या केलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय। चला तर मग आपण पाहणार आहोत अधिकारी व कर्मचारी यांनी घोडेगाव पोलीस स्टेशनला निवेदन देताना काय म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, तेज तुफान न्यूज, घोडेगाव, आंबेगाव, पुणे। विकास विभागाचे कर्मचारी आहेत, सर्वजण आम्ही शासकीय कामानिमित्त बऱ्याच ठिकाणी जात असतो आणि त्यावेळेस जर काही घटना घडली तर त्या घटनेची चौकशी होऊन त्याची शहानिशा होऊन निपक्षपातीपणे त्याच्यावर कारवाई होणे गरजेचं आहे। आणि अशी काही घटना जर झाली बाबा निपक्षपाती चौकशी न करता शासकीय कामकाज करताना एखादी बाबा आमच्याकडून झाली असतं आणि निपक्षपातीपणे चौकशी झाली नाही तर त्या गोष्टीचा विचार थोडासा केला पाहिजे असं मला वाटतं। सहाय्यक प्रकल्प अधिकारी घोडेगाव, आजपर्यंत प्रकल्प अधिकारी यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत यांचा मी आमच्या कार्यालयाच्या वतीने जाहीर निषेध करते।
तसेच मी सर्व समाज बांधवांना हे सांगू इच्छिते की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या अधीनस्थ असणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जर एखादे GR नुसार किंवा नियमानुसार परिपत्रकानुसार आदेश काढले असतील तर त्यांचे योग्य पालन करावे. त्यामध्ये कुठलाही पर्सनल अहंकार बाजूला ठेवून काम करावे. इगो हर्ट न करता ते काम पूर्ण करावे. आणि जर कामात कुठली हयगय झाली आणि वरिष्ठांनी त्या संदर्भात योग्य ती कारवाई जर केली असेल तर त्या बदल्यात खुनशी भावनेने असे खोटे गुन्हे दाखल करू नये हीच माझी सर्वांना कळकळीची विनंती. आणि यामुळे आम्ही 3 APO आहेत, सर्व तरुण आहोत. आम्ही धडाडीने काम करण्यासाठी ऑफिसमध्ये जॉईन झालेलो आहोत. पण आमच्यामध्ये पण थोडेसे भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. उद्या उठून आम्ही जर एखाद्याला आदेश दिला आणि तो पाळला गेला नाही आणि आमच्यावरच खोटे जर गुन्हे दाखल होत असतील तर आम्ही हातचा राखून काम करू की काय अशी शंका मनात यायला लागली आहे. नमस्कार, मी संदीप पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव आणि सोबत माझे सर्व सहकारी अधिकारी आणि कर्मचारी. आम्ही आज सहाय्यक पोलीस निरीक्षक घोडेगाव पोलीस स्टेशन इथे आलेलो आहे. आमच्या कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी देसाई साहेब यांच्या विरोधात या वर्षभर राऊंडमध्ये 2-3 ॲट्रॉसिटीचे खोटे गुन्हे तसेच आता विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने आम्ही सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने एक निवेदन देण्यासाठी आलेलो होतो. तर कुठलाही गुन्ह्याची शहनिशा न करता किंवा आरोपाची शहनिशा न करता खोटे गुन्हे दाखल करू नये यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो होतो. आमच्या प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत 4 जिल्ह्यांचा कार्यक्षेत्र आहे. 23 आश्रमशाळा, 9 अनुगणित आश्रमशाळा, 9 नामांकित शाळा तसेच 24 वसतिगृह आहेत. त्यामुळे आम्हाला शासनाचे आदेश तसेच प्रकल्प अधिकाऱ्यांच्या आदेशांनी विविध शाळांना आणि वसतिगृहांना भेटी द्याव्या लागतात. त्यामुळे भविष्यात कदाचित आमच्या विरोधात सुद्धा असे खोटे गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यासाठी आम्ही सर्वजण प्रकल्प अधिकाऱ्यांच्या साठी असे गुन्ह्याची म्हणजे कुठल्याही आरोपाची शहनिशा न करता असे गुन्हे दाखल करू नयेत. कुठलेही गुन्हे दाखल करताना शहनिशा करून तसे गुन्हे दाखल करावे यासाठी आम्ही आलेलो. धन्यवाद.